हॅलो, गुड मॉर्निंग. मी वर्षा तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि नवीन एका व्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. आजचा दिवस तुम्हाला खूप छान जावो आणि तुमच्या मनातील सगळ्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो अशी मी स्वामीचरणी प्रार्थना करते. तर आजचा व्हिडिओ थंबनेलवरून तुमच्या लक्षात आलंच असेल की आज मी माझ्या ज्वेलरी कलेक्शन तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सो माझ्याकडे काय काय ज्वेलरी आहे, फार काही नाही आहे, पण जेवढी आहे तेवढी मी तुम्हाला दाखवते. आणि तसेच कोणत्या याच्यावर कोणते इयरिंग्स किंवा कोणत्या याच्यावर कोणते नेकलेस वगैरे घालायचं हेही आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगत आहे. जेवढं मला माहिती आहे तेवढं मी तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करते. आणि सो व्हिडिओ हा स्किप न करता पूर्ण बघा. तर आता माझ्याकडे सांगायचं म्हटलं तर फार काही ज्वेलरी नाही आहे, पण जी काय आहे तर ती मी अशी वेगवेगळ्या याच्यावर ड्रेसिंग केल्यानंतर वेअर करत असते. आणि तुम्ही माझे व्हिडिओमध्ये किंवा रील्समध्ये बघतच असाल. इन्स्टालाही तुम्ही मला फॉलो करू शकता. माझा इन्स्टाचा ID मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन केलेला आहे, वर्षा शिंदे 190 ऑफिशियल. तर तिथे जाऊन तुम्ही सुद्धा चेकआउट करू शकता आणि इन्स्टाला सुद्धा मला फॉलो करू शकता. तर आता इथे माझ्याकडे हे बघा, हा इयरिंग बॉक्स आहे आणि यामध्ये मी असे म्हणजे सगळ्या प्रकारचे असे मी याच्यामध्ये सेट केलेले आहेत, ऑर्गनाइज केलेले आहेत. आणि तसेच काही असे माझ्याकडे छोटेसे डब्या पण आहेत. तर त्यामध्ये मी ऑक्साईडचे, पुन्हा छोटे आपले डेली जे छोटे छोटे टॉप्स आहेत ते सुद्धा मी असे छोट्या छोट्या बॉक्समध्ये ठेवलेले आहेत. तर आता मी तुम्हाला सिक्वेन्सनी एक स्टेप बाय स्टेप दाखवते. तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा आणि कोणतं हे आवडलं तेही मला कमेंट करून सांगा. पहिलं मी तुम्हाला इयरिंग बॉक्स मधलं दाखवते. तर इथे बघा, मी अशा पद्धतीने ऑर्गनाइज केलेलं आहे आणि हे छोटंसं माझ्याकडे इयरिंग बॉक्स आहे. तर फ्रेंडने मला बर्थडे गिफ्ट केलं होतं. तर सर्वात प्रथम मी तुम्हाला झुमका दाखवते. तर हे बघा, तर हे माझ्याकडे झुमके आहेत. तर असे मी म्हणजे पंजाबी कुर्तीज, पटियाला यावर सुद्धा वेअर करू शकते, साडीवर सुद्धा वेअर करू शकते. तर खूप सुंदर वाटतात. दिसतायत का तुम्हाला? तर असे आहेत आणि हे ब्लॅक कलर मध्ये आहे, ब्लॅक आणि गोल्डन कलर आहे. तर खूप सुंदर वाटतात घातल्यावर. हे बघा आणि मी तुम्हाला वेअर करून दाखवते. तर हे बघा, खूप सुंदर दिसतात, खूप म्हणजे खूप सुंदर दिसतात. आणि काय होतं की काही लेडीज म्हणजे इयरिंग्स बदलत नाहीत, ते फक्त गोल्डचंच घालतात. काही वेळेला त्यांना असं वाटतं की अरे म्हणजे ही ज्वेलरी आपल्याला सूट होते की नाही, किंवा त्यांना अशी सवयच नसते वेगळं ट्राय करायची. परंतु असं वेगवेगळं जर ट्राय केलं तर खूप सुंदर लुक वाटतो. आणि हे बघा, असं तुम्ही साडीवर सुद्धा वेअर करू शकता किंवा तुम्ही कुर्तीज वगैरे ड्रेसिंग केल्यानंतर सुद्धा खूप छान दिसतात. हे बघा असे. आणि हे ब्लॅक आणि गोल्डन मध्ये आहेत. तसेच रेड आणि गोल्डन मध्ये पण आहेत माझ्याकडे. हे बघा, हे दुसरे आहेत आणि खूप सुंदर आहेत. तर हे मला किती, आता मला ऍक्च्युली आठवत नाहीये, पण बागेमध्ये गेली होती तेव्हा. आणि हेवी आहेत आणि खूप सुंदर आहे. म्हणजे असे तुम्ही साडीवर ट्रॅडिशनल लुक केलात तरी त्यावरही वेअर करू शकता किंवा कुर्तीजवरही घालू शकता. तर त्यानंतर आता मी इथे असे डायमंडचे टॉप्स घेतलेले आहेत. तर हे बघा, हे फक्त 30 रुपीजचे आहेत आणि हे तुम्ही कुठल्याही याच्यावर वेअर करू शकता. हे पण खूप सुंदर दिसतात बघा.
खूप सुंदर दिसतात. आणि हे तुम्ही ड्रेसवर किंवा साडीवर सुद्धा वेअर करू शकता. तर हे पण आहेत माझ्याकडे मोठे टॉप्स. त्यानंतर आता मी हे बघा असे रेडमध्ये आहे, डायमंड्समध्ये. हे बघा रेड डायमंड्समध्ये आहे. आता ह्या साडीवर सुद्धा म्हणजे रेड कलर सुद्धा हा साडीवर मॅच होतोय, दिसतंय का? तर असे आहेत. आणि हे छोटे छोटे असे टॉप्स मी घेऊन ठेवलेले आहेत. फार काही असं कॉस्टली नसतात. खूप असे रिझनेबल रेटमध्ये तुम्हाला मिळून जातात. असे तुळशीबागेत वगैरे तर खूप व्हरायटी मिळते, परंतु असे जर 30 रुपीजला सुद्धा खूप छान बाहेर मिळतात. आपण बघतो मार्केटमध्ये वगैरे खूप छान मिळतात. आणि मी असे वेगवेगळे घेऊन ठेवले. आता हे ग्रीन कलरचे आहेत बघा, दिसत आहेत का? हे ग्रीन कलरचे आहे, हे ग्रीन कलरचे. तर हे सुद्धा साडी म्हणजे ड्रेसवर एक इयरिंग्स जर घेतला ना तर आपण 4-5 साड्यांवर वगैरे यूज करू शकतो. तर असं मी वेगवेगळे घेऊन ठेवलेले आहेत. आणि आता हे सुद्धा बघा जीन्सवर वगैरे कुर्तीजवर आपण घालू शकतो. ह्याचे वेगवेगळ्या प्रकारचे मी घेऊन ठेवले. आणि असं जर आपण वेगवेगळं ट्राय केलं ना तर खूप छान लुक दिसतो. आणि करावं म्हणजे छान राहावं असं मला वाटतं. तर असे मी जीन्सवर सुद्धा घेतलेले आहेत. हे बघा, हे ऑक्साईडचे आहेत. त्यानंतर हे पण ऑक्साईडच्या रिंग्स आहेत. तर हे असे जीन्स वगैरे तुम्ही वेस्टर्न कपडे घालता त्यावेळेला तुम्ही असे हे ऑक्साईडचे घालू शकता. हे बघा, हे पण खूप सुंदर दिसतात घातल्यानंतर आणि खूप छान लुक म्हणजे दिसतो असा. तर हे बघा, असे वेगवेगळे ट्राय करू शकता जीन्सवर, किंवा असं ब्लॅक कलरची कुर्तीज घातली तर. हे सुद्धा मी असे वेगवेगळे घेतलेले आहेत. आणि हे फक्त 30 रुपीजला घेतलेले आहेत, जास्त कॉस्टली नाही आहेत. तर फक्त 30 रुपीजला आहेत. आणि असे वेगवेगळे आपण जर घेतले तर खूप छान दिसतात आणि लुक खरंच खूप छान दिसतो. तसेच आता हे मोठे सुद्धा मी असे घेतलेले आहेत आणि हे सुद्धा मला आवडतं. हे बघा, खूप छान दिसतात. असं पटियाला वगैरे घातल्यानंतर सुद्धा खूप छान लुक दिसतो. त्यानंतर हे व्हाईट कलरचे आहेत. हे बघा, आणि हे सुद्धा जीन्सवर तुम्ही पुन्हा हे बघा कुर्तीजवर वगैरे छान दिसतात, खूप सुंदर दिसतात. आणि हे बघा, म्हणजे आता ह्या साडीवर सुद्धा हे मॅच होऊ शकतात अगदी. तर अशा पद्धतीने वेगवेगळे लुक केले ना तर खरंच खूप छान दिसतं. आणि मी असे हे वेगवेगळे घेऊन ठेवले, म्हणजे बाहेर गेली की मला आवडले की मी लगेच घेत असते. आणि पहिले मी घालत नव्हती, बट आता मला छान वाटतात असं वेगवेगळे घालायला. आणि रील्स वगैरे बनवते ना इन्स्टाला, तर त्यामध्ये मग साडी वगैरे ड्रेसिंग केलं की असे वेगवेगळे घालायला खूप छान वाटतात. तर हे बघा, असे म्हणजे सिलेक्टेड घेऊन ठेवलेले आहेत मी. तर हे सुद्धा जीन्सवर खूप सुंदर दिसतात, खूप म्हणजे खूप छान दिसतात बघा. हे बघा, तर आता हे झाले झुमका आणि टॉप्स आपण पाहिलेत. तर आता मी तुम्हाला ऑक्साईडचे दाखवते. तर हे बघा, हे सुद्धा खूप सुंदर वाटतात. आणि मी फक्त 30 रुपीजला हे घेतले होते. तर हे सुद्धा असं साडीवर कुर्तीजवर वगैरे वेअर करू शकता. फक्त कुर्तीज आणि साडीवर. जीन्सवर टॉप्स छान वाटतात, जीन्स किंवा वेस्टर्न ड्रेस असेल तर. आणि हे चोळी घागरा वगैरे घातला तर यावर सुद्धा हे असे इयरिंग्स छान दिसतात. दिसत आहेत का? हे बघ, तर फक्त 30 रुपीजचे आहेत हे. तर हा एक झुमका आहे आणि हा ऑक्साईडचा आहे बघा, खूप सुंदर दिसतोय. खूप छान. आणि ही ऑक्साईडची ज्वेलरी कुर्तीजवर
किंवा साडी जर त्या टाईपची असेल तर तुम्ही साडीवर सुद्धा वेअर करू शकता. फक्त आपण कसा लुक करणार आहे त्यावर डिसाईड करायचे की कोणते इयरिंग्स कशावर घालायचे आहेत. आणि काहींना आयडियाज नसतात, काही गोल्ड ज्वेलरी शिवाय दुसरी हे घालत नाही ज्वेलरी. परंतु जर आपण असा वेगवेगळा लुक करून जर वेगवेगळी ज्वेलरी आपण वेअर केली तर खूप छान दिसते दिसायला. हे बघा, हे सुद्धा खूप सुंदर दिसत आहे. हे खूप छान दिसतात. असे वेगवेगळे ऑक्साईडचे आहेत हे. आणि मी जे यूज करते तेच घेते. जास्त असं म्हणजे नुसतं घेऊन ठेवायचं ते तसं करत नाही आहे मी. तर हे बघा, हे असे फक्त सगळे वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. तर याला खालून ब्लॅक कलरचे असे मणी आहेत आणि खूप सुंदर दिसतात. हे खूप छान दिसतात. हे दिसतात ना. तसेच जर आपण पार्टी वेअर लुक केला, कुठे आपण बर्थडे किंवा काही ऑकेजन असेल आणि आपण गेलो, तर तसे जर आपण सिल्क साडी, डायमंडची साडी जर वगैरे वेअर केली तर त्यावर आपण असे लॉंग सुद्धा घालू शकतो आणि खूप छान वाटतात हे पण. तर हे बघा, किंवा वन पीस वगैरे आपण असं पार्टी वेअर लुक केल्यानंतर हे सुद्धा खूप छान दिसतात. तर असे हे लॉंग आहेत, डायमंडचे आहेत. हे बघा, तर हे सुद्धा खूप छान दिसतात बघा. आता हे ह्या साडीवर सुद्धा मॅच होत आहेत कारण मध्ये ग्रीन कलरचा डायमंड्स आहे. दिसतंय का? हे बघा, ग्रीन कलरचा डायमंड्स आहे आणि खाली पिंक कलरचा आहे, थोडासा ऑफ व्हाईट आहे आणि मी साडी तशीच वेअर केलेली आहे त्यामुळे ती सुद्धा त्याच्यावर सुद्धा खूप छान दिसतं. मी तुम्हाला घालून दाखवते. तर हे बघा, खूप छान दिसतात. तर असं वेगवेगळं ट्राय केलं ना तर दिसायला पण छान दिसतं लुक आणि आपल्याला वेगवेगळे असे वेअर करता येतात प्रत्येक ड्रेसवर, कुर्तीजवर. त्यानंतर हे सुद्धा माझ्याकडे आहेत. तर बघा, डायमंड्स, सॉरी, हे मॅटमध्ये आहेत. हे मॅटमध्ये आहेत आणि छोटासा झुमका आहे. तर हे सुद्धा असे साडीवर ट्रॅडिशनल लुक केल्यावर छोटासा झुमका खूप छान दिसतो घातल्यानंतर. त्यानंतर हे असे ब्लॅकमध्ये घेतलेले आहेत मी आणि हे जीन्सवर वेअर करत असते मी. हे इयरिंग्स आहेत. हे बघा, हे रिंग्स आहेत आणि हे एकदम लाईट वेट आहे. तर हे जीन्सवर वगैरे मी घालत असते, वेस्टर्न ड्रेसवर वेअर करते हे सुद्धा. हे बघा, आता हे झाले इयरिंग्स. तर एवढेच माझ्याकडे इयरिंग्स आहेत आणि जेवढे आहेत तेवढे मी रोज डेली यूज करते. माझं इन्स्टाला रील्स वगैरे बनवताना, तसेच व्हिडिओ वगैरे शूट करताना, बाहेर जाताना जसं मी लुक करेल तस त्यावर मी त्या पद्धतीने वेअर करत असते. आणि मी तुम्हाला सांगितलेलं आहे साडीवर, कुर्तीजवर डेलीसुद्धा आपण छोटे छोटे टॉप्स असे घालू शकतो. तर फक्त लाईट वेट असे हे बघा. तर हे सुद्धा खूप दिसायला सुंदर दिसतात डेली यूजसाठी. आता आपण बघूया मंगळसूत्र कलेक्शन. तर हे बघा, तर खूप छान वाटतंय बघा.
आणि डायमंड्सचा आहे हे, मध्ये डायमंड्स आहेत हे बघा, पिंक कलरचे आणि एकदम पिस्ता कलरचे आहेत. तर हे सुद्धा वेअर केल्यावर खूप छान दिसतं. तर हे त्यानंतर हे रेड आणि ब्लॅक मध्ये आहे. तर हे बघा, रेड आणि ब्लॅक मध्ये आहे. तर हे पण खूप दिसायला छान आहे. आणि असं वेगवेगळं जर आपण म्हणजे घातलं ना तर लुक खरंच खूप चेंज होतो. हे बघा मी घातलेलं आहे. ब्लॅक आणि रेड कलरची साडी जर असेल कलर कॉम्बिनेशन तर त्यावर खूप छान दिसतं. हे बघा, त्यानंतर हे फक्त गळ्याभोवती आहे. हे गळ्याभोवतीच आहे. हे बघा, हे ब्लॅक कलरचं आहे. तर हे पण खूप छान दिसतं. हे बघा, असं गळ्याला आणि प्लेन साडीवर तर खूप सुंदर दिसतं. असे जर लॉंग तुम्ही मंगळसूत्र हे केलं ना, घातलं ना, तर खूप छान दिसतात. तर हे बघा, हे सुद्धा आपण जेव्हा साऊथचा वगैरे लुक केल्यानंतर किंवा व्हाईट कलरची आपण ऑफ व्हाईट साडी वेअर केल्यानंतर सुद्धा त्यावर पण छान दिसतं हे. आणि असे वेगवेगळे ट्रेंड येत असतात. तर हे लॉंग आहे आणि डायमंडचं आहे. तर हे बघा, हे असं आहे, फक्त डायमंडचं आहे. एवढं लॉंग आहे. त्यानंतर मी असा हा डायमंडचा हार घेतलेला आहे बघा. तर हा पण खूप सुंदर दिसतो गळ्याभोवती असा. तर हे बघा, हा पण खूप छान दिसतो. दिसतंय ना छान. तर खूप छान दिसतात असे घातल्यानंतर, वेअर केल्यानंतर. आणि लॉंग मंगळसूत्र घातले ना तर सिंगल पदर वगैरे घेतला ना साडीवर तर भारी वाटतं. तर हे बघा, तर हे असं आहे. दिसतंय का? हे असं आहे. आणि हे सुद्धा असं लॉंग खूप सुंदर दिसतं घातल्यावर असं. हे बघ, ऍक्च्युली प्लेन साडीवर खूप छान दिसतं. त्यानंतर हा सुद्धा मी घेतलेला आहे. हे जे मी घातले आहेत ना यावर हा सेट आहे. हे बघा,
आणि हा पण खूप छान वाटतो. मला घालून दाखवते. असे वेगवेगळ्या कलरचे आणि वेगवेगळ्या डायमंड्सचे, पुन्हा ऑक्साईडचे, गोल्डनमध्ये असे वेगवेगळे ज्वेलरी मी वेअर करत असते. जेव्हा जसा लुक करेल त्यावर मी घालत असते. तर असं माझं हे ज्वेलरी कलेक्शन होतं आणि फार काही नाही आहे माझ्याकडे. जेवढं होतं तेवढं मी तुमच्यासोबत शेअर केलं. तर हे बघा, असं हे जे वेगवेगळे आहेत ना, तर हे मी असं वेगवेगळे साडी वगैरे वेअर केल्यानंतर यूज करत असते. डेलीला असं फक्त माझं गळ्यातलंच असतं आणि जेव्हा मी कधी बाहेर जाईल त्यावेळेलाच मी असं हे वेअर करत असते, असं वेगवेगळ्या प्रकारचं. खूप छान वाटतं दिसायला. आणि सिंगल पदर घेतला प्लेन साडीवर तर हे असे गोल्डन किंवा ऑक्साईडचं सुद्धा खूप छान दिसतं. ऑक्साईडचं आता मध्ये ट्रेंड आलं होतं की खण साडीवर, तर ते खण साडीवर सुद्धा हे बघा, हे असं आहे ऑक्साईडचं. तर हे बघा, हे ऑक्साईडचं आहे, दिसतंय का? हे ऑक्साईडचं आहे, हे बघा. आणि हे सुद्धा असं खण साडीवर वगैरे छान वाटतं घातल्यावर. पुन्हा जर तुमचं सिल्वर कलरचं जर साडीचा काट असेल तर त्यावर सुद्धा अशी वेअर करू शकता. तर असे वेगवेगळ्या प्रकारचे माझ्याकडे ज्वेलरी आहे आणि ती मी यूज करते. तर हे ते मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे माझं ज्वेलरी कलेक्शन. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त खा, मस्त राहा. बाय बाय. थँक्यू. चॅनलवर जर नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा.